लॉर्ड हालेलुया. येशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, पुन्हा एकदा तुमच्या समोर येतोय. येशुदाय चॅनल सागरला प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल देवाच्या गौरवार्थ केला आहे. म्हणजे प्रत्येकाने येशुदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रियजनांनो एक देवाचं सुंदरसं वचन घेऊन आलोय आणि त्या वचनाद्वारे आपण बघू का देवाचं वचन काय सांग. मोरीचा दाना आणि मोरीचा दाना आणि मैदा, मोरीचा दाना आणि खिमरीचा दृष्टांत म्हणजे मोरीचा दाना. त्याच्यावरून देवाने काय बोलला यावरून मी तुम्हाला सांगतो, देवाचे राज्य कशासारखे आहे, त्याची उपमा कशाला देऊ. मोरीच्या दाण्यासारखे आहे. मनुष्य केवळ घेऊन आपल्या मळ्यात पेरतो आणि ते झाड झाले आणि आकाशाचे पाखरे त्यात राहू लागतात. पुन्हा मी देवाचे राज्य कशाची उपमा देऊ. भिकमेरीसारखे, की स्त्रीने घेऊन ते माप म्हणून ठेवले व त्याने करून ते तिच्या दृष्टी शेवटी ते सर्व पीठ फुगून येते. जसं मोहरीचा दाणा प्रियजनांनो जमिनीत टाकल्यानंतर त्याचं झाड होतं. झाड होऊन त्याला एका दाण्यापेक्षा हजार होते आणि त्याच्यावर आकाशातले पक्षी येऊन राहते. तसंच देवाचं वचन आहे. देवाचं वचन एकदा तुमच्या हृदयात गेलं, येशू हा तारणारा देव आहे. येशूपासून तारणी, येशूपासून जीवन आहे, येशूपासून मोकळीकता आहे. ते वचन तुमच्या हृदयरूपी अंतःकरणात गेलं, त्या हृदयामध्ये गेलं म्हणजे ते वचन रूप धारण करतं आणि ते रूप म्हणजे तुमच्या जीवनातले बंधनं तुटले होते, तुम्ही बंधनातून मोकळे होता, तुमच्या जीवनात आशीर्वाद येतो, तुम्ही मोकळीकता होते. मैद्याचं पीठ आहे प्रियजनांनो. मैदा आपण मैद्यामध्ये पाणी मिसळल्यावर आपण म्हणतो का आता मिसळल्यानंतर तो मैदा फुगणार का नाही? 100% फुगणार. तसंच देवाचं वचन तुमच्या हृदयात गेलं तर 100% तुम्हाला आरोग्य आहे, 100% तुम्हाला बरकत आहे, 100% तुमचं जीवन बदललं जाणार. म्हणून सर्वप्रथम देवाचं वचन प्रियजनांनो अंतःकरणात आणि हृदयात गेलं पाहिजे. तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्यात पवित्र आत्मा आणि देवाचं वचन, आणि जिथं देवाचं वचन आहे तिथं मोकळीकता आहे. प्रियजनांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव, सर्व डोळे आता पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन मला लेकरं बघत आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो येशूच्याच नावात. संपूर्ण कॅन्सर नीट येशूच्याच नावात. थायरॉइड नीट येशूच्याच नावात त्यांच्याकडे. डोकंदुखी नीट येशूच्याच नावात. पाय दुखणारं कार्य त्यांच्या जीवनातून नीट येशूच्याच नावात. जे रोग असाही आहे बापा, जे रोग डॉक्टर बरे नाही करू शकते, इथे रोग येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ यांच्या जीवनातून स्वीकारतो. त्वचा रोग नीट येशूच्याच नावात. संपूर्ण सैतानी बंधनातले बंधनाचं कार्य देखील यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्याच नावात. ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नावात. आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ यांच्या जीवनात स्वीकारते. यांचं नवीन वर्ष येणारा ब्लेस कर बाप्पा. यांचा ख्रिसमस जसा आशीर्वादित केला तसं नवीन वर्ष देखील आशीर्वादित कर. वर्षभर यांना सांभाळत बाप्पा. ऑनलाईन मधल्या लेकरांना येणारं नवीन वर्ष देखील ब्लेस कर. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, लेकराने त्याला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. त्यांच्या शेती व्यवसाय ब्लेस कर बाप्पा. कुठल्याही कोणत्या गोष्टीची कमी नको पडून देऊ.